आपल्या कंट्रीजमध्ये आपण ते मागू शकतो. इट इज अ बेनिफिशियल किंवा ऍडव्हान्टेज ऑफ द इंटरनॅशनल ट्रेड. चालेल. नंतर लास्ट पॉइंट लिहा. लास्ट ऍडव्हान्टेज इम्प्रुव्हमेंट ऑफ, त्यामध्येच लिहा इम्प्रुव्हमेंट ऑफ स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. इम्प्रुव्हमेंट ऑफ स्टँडर्ड्स ऑफ लिव्हिंग. Exchange of political views. Exchange of political views and improvement in production. And improvement in production. So these are the advantage of the international trade. इंटरनॅशनल ट्रेडचे काही ऍडव्हान्टेजेस होते. म्हणजे टोटल किती ऍडव्हान्टेज झाले? 12. एक एक सांगा तुम्ही. तुम्ही सांगा दीक्षा. फॉरेन एक्सचेंज. हाँ. डिविजन ऑफ हाँ. लेबर. बेनिफिट्स टू कंज्यूमर्स. नंतर इंक्रीजिंग गव्हर्नमेंट इन्कम. हाँ. नेक्स्ट. नेचुरल हाँ. डिजास्टर. इंक्रीज द इंडस्ट्रियलाइजेशन. हाँ. इंटरनेशनल कोऑपरेशन. हाँ. Export of हाँ. excessive production, more profit for हाँ. this country, availability types of goods, हाँ. improvement standard of living, exchange of political view and improvement in product. ओके. आणि याच्यामध्ये अजून एक पॉईंट लिहू शकतो आपण, कल्चरल डेव्हलपमेंट. नंतर एक अजून एक ऍडव्हान्टेज लिहा, कल्चरल डेव्हलपमेंट. ठीक आहे ना. म्हणजे दुसरे कंट्रीज कल्चरल डेव्हलपमेंट. फॉर एक्झाम्पल फॉरेन कल्चर जर असेल, युएसए मध्ये जो कल्चर असेल तर तिथे ऍडव्हान्स मशिनरी यूज होत आहे ना, MRI यूज होत आहे, सिटी स्कॅन यूज होत आहे ना. इंडियामध्ये ते यूज होत नाही, किंवा मग दुसऱ्या कंट्रीजमध्ये जसे नेपाळमध्ये किंवा मग आफ्रिकन कंट्रीजमध्ये यूज होत नाही है ना, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी, ऍडव्हान्स मेडिकल डिव्हाइसेस. तर ते फॉरेन एक्सचेंजमुळे, इंटरनॅशनल ट्रेडमुळे काय होतात, ते दुसऱ्या कंट्रीला पाठवले जातात आणि ते तो कल्चर तिथे पण डेव्हलप होतो. कळलं तुम्हाला? ठीक आहे ना. जसा हा झूमचा कल्चर आहे ना, पहिले हा कल्चर यूज करत होते का आपण? नाही करत होते. बट बिकॉज ऑफ दिस लॉकडाऊन पिरियड और याच्यामुळे काय करतोय आपण, झूमचा कल्चर पण यूज करतोय, ऑनलाईन लेक्चर यूज करतोय है ना, ते आपण एक्सपिरियन्स करतोय. सो हे कल्चर कशामुळे आपण डेव्हलप करू शकतो? बिकॉज ऑफ द इंटरनॅशनल ट्रेड किंवा फॉरेन एक्सचेंजमुळे आपण ते डेव्हलप करू शकतो. कळलं तुम्हाला? सो दिस इज ऑल अबाउट द ऍडव्हान्टेज ऑफ फॉरेन ट्रेड किंवा इंटरनॅशनल ट्रेड. आता याची काही डिसएडव्हान्टेजेस पण आहे, 9 डिसएडव्हान्टेज आहे. राईट डाऊन. नेक्स्ट इज डिसएडव्हान्टेजेस ऑफ फॉरेन ट्रेड. Disadvantages of foreign trade. Disadvantages of foreign trade. आता याच्यामध्ये काय काय डिसएडव्हान्टेज असू शकतात? फॉर एक्झाम्पल सगळ्यात पहिलं आहे म्युच्युअल डिपेंडन्स. सगळ्यात पहिला डिसएडव्हान्टेज आहे म्युच्युअल डिपेंडन्स. म्हणजे याच्यामध्ये आत्मनिर्भर असणार आहे का ती कंट्री? स्वतःवर डिपेंडेंट असणार आहे का? नाही, दुसऱ्यावर डिपेंडेंट आहे. फॉर एक्झाम्पल जर युएसए जर आपल्याला ऍडव्हान्स मशिनरीज पाठवले तरीच आपण ते यूज करू शकतो. जर त्यांनी स्टॉप केले आपण ते यूज करणार का? यूज करू शकणार का? नाही. जर फ्युएल जर आपल्याला पाठवले नाही दुसऱ्या कंट्रीजनी, अरेबियन कंट्रीजनी, तर आपण ती यूज करणार का? दुसरा ऑप्शन आहे का आपल्याकडे? नाही. याच्यामुळे काय होतं, म्युच्युअल डिपेंडन्स होतो. म्हणजे त्या कंट्रीवर आपण डिपेंडेंट आहे, त्या कंट्रीने पाठवलं तेव्हाच आपण ती यूज करू शकणार, नाही पाठवलं तरी पण ते नाही पाठवलं तर आपण ती यूज करू शकणार नाही. त्याच्यामुळे आपण पाहत असेल की फ्युएलचे प्राइस कमी होतात, जास्त होतात. का होतात? बिकॉज ऑफ दिस म्युच्युअल डिपेंडन्स. मेडिकल डिव्हाइसचे प्राइस कमी होतात, जास्त होतात बिकॉज ऑफ द म्युच्युअल डिपेंडन्स. कळलं तुम्हाला? नेक्स्ट इज एक्सप्लॉयटेशन. एक्सप्लॉयटेशनची स्पेलिंग सांगतो मी. EXPLOITATION. एक्सप्लॉयटेशन. ठीक आहे ना. एक्सप्लॉयटेशन मीन्स व्हॉट? मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो शोषण.
शोषण करणे किंवा त्रास देणे है ना, एक्सप्लॉयटेशन. याच्यामुळे काय होतं, आता तुम्ही पाहिलं असेल का फ्युएलचे प्राइस कधी पण कमी होतात, जास्त होतात. आपण जर म्हणले फ्युएलचे प्राइस कमी करा, ते करणार का त्या कंट्रीज? नाही. आपण जर म्हणले ऑस्ट्रेलियाला गोल्डचे प्राइस कमी करा, तर ते कमी करू शकणार का? नाही. म्हणजे त्या कंट्रीज आपले शोषण करतात किंवा एक्सप्लॉयटेशन करतात है ना. आपल्याकडे दुसरा ऑप्शन असतो का? नसतो. इट इज कॉल्ड एक्सप्लॉयटेशन किंवा शोषण. कळलं तुम्हाला? ठीक आहे ना. ते जर जास्त प्राइस मध्ये आपल्याला विकणार असतील तर आपल्याला जास्त प्राइस मध्येच खरेदी करायला लागतील. आपल्याकडे दुसरा ऑप्शन असणार का? नाही. दिस इज द डिसएडव्हान्टेज ऑफ द इंटरनॅशनल ट्रेड. नंतर लिहा थर्ड पॉइंट, फॉरेन कॉम्पिटिशन. फॉरेन कॉम्पिटिशन. फॉरेन कॉम्पिटिशन मीन्स व्हॉट? का दुसऱ्या कंट्रीज पण फक्त आपणच इम्पोर्ट करतोय का, आपणच एक्सपोर्ट करतोय का? नाही. वर्ल्ड मध्ये 204 कंट्रीज आहे टोटल. तर ते सगळे पण इम्पोर्ट करतात, काही ना काही काय एक्सपोर्ट करतात. त्याच्यामुळे काय होतं मग, आपण जर आपली प्राइस, आपण जर फॉर एक्झाम्पल आयुर्वेदिक प्रोडक्ट जर 60 रुपीजला विकत असेल, तर बाजूची कंट्रीज काय करते, किंवा मग हायड्रोक्लोरोक्विन तर 60 रुपीजला विकत असेल तर बाजूची कंट्रीज 50 रुपीज 40 रुपीजला विकत आहे. म्हणजे काय करतात, इंटरनॅशनल कॉम्पिटिशन करताय. तर तुम्ही कोणाकडून खरेदी करणार? त्या दुसऱ्या कंट्रीज मधूनच खरेदी करणार, जे आपल्याला कमी प्राइस मध्ये आणि चांगल्या क्वांटिटीमध्ये, चांगल्या क्वालिटीमध्ये देत आहे. कळलं तुम्हाला? ठीक आहे ना. Yes, sir. एक कंट्री चायनामधून आपण जास्त प्रोडक्ट का खरेदी करतो? कारण तिथून आपल्याला कमी प्राइस मध्ये सगळ्या प्रोडक्ट अवेलेबल होतात. जेच आपल्या कंट्रीमध्ये खूप जास्त महाग भेटतात आपल्याला, अदर कंट्रीज मधून खूप महाग भेटतात है ना. तर ते श्रीलंका मधून किंवा मग जे अंडर डेव्हलप कंट्रीज आहे, डेव्हलपिंग कंट्रीज आहे, त्यामधून आपण खरेदी करतो. दिस इज द फॉरेन कॉम्पिटिशन. फोर्थ नंबर लिहा, शॉर्टेज ऑफ गुड्स इन अ कंट्री. शॉर्टेज ऑफ गुड्स इन अ कंट्री. शॉर्टेज ऑफ गुड्स इन अ कंट्री. जर आपण जे पण कंट्रीज आहे इंडियामध्ये, जे पण इंडस्ट्रीज आहे इंडियामध्ये, ते काय करतात, काही ना काही त्यांना बेनिफिट भेटायला पाहिजे, काही ना काही क्रेडिट भेटायला पाहिजे जेव्हा ते फूड प्रोडक्ट विकले जातात किंवा मेडिकल डिव्हाइस विकले जातात है ना. तर ते काय करतात, जास्तीत जास्त किमतीमध्ये विकण्याचा प्रयत्न करतात. तर त्यांना कुठे भेटणार? इंडियामध्ये भेटणार का बाहेरच्या कंट्रीमध्ये ते विकू शकतात जास्त किमतीमध्ये? बाहेरच्या कंट्रीमध्ये है ना. तर ते काय करतात, बाहेरच्या कंट्रीमध्ये विकून टाकतात. त्याच्यामुळे काय होतात, मग इंडियामध्ये त्या मेडिसिनचा शॉर्टेज प्रोड्यूस होतो. Yes. फॉर एक्झाम्पल तुम्ही पाहिलं असेल का ऑनियन इंडियामधून जास्त कंट्रीमध्ये आहे ना. तर त्याच्यामुळे काय होतं, आयुर्वेदिक प्रोडक्ट किंवा मग अदर अँटी कॅन्सर पडणार. तर त्यामुळे हा इट इज द डिसएडव्हान्टेज ऑफ द शॉर्टेज ऑफ गुड्स इन अ कंट्री. इंटरनॅशनल ट्रेडचा हा एक डिसएडव्हान्टेज आहे. नंतर फिफ्थ नंबर आहे, बॅड इफेक्ट ऑन इकॉनॉमी. फिफ्थ नंबरचा डिसएडव्हान्टेज लिहा, बॅड इफेक्ट ऑन इकॉनॉमी. बॅड इफेक्ट ऑन इकॉनॉमी. आता आपण इम्पोर्ट करत आहे, म्हणजे आपल्या कंट्रीमधून पैसा बाहेर जात आहे है ना. आपल्या कंट्रीमधून पैसा बाहेर जात आहे ना. तर त्यामुळे काय होणार, मग आपल्या कंट्रीमधून पैसा संपत जाणार, कमी होत जाणार, आणि दुसऱ्या कंट्रीची जी इकॉनॉमिकल व्हॅल्यू आहे ती वाढणार. त्यामुळे काय होतं, त्यामुळे काय होणार मग, इट विल प्रोड्युसेस बॅड इफेक्ट ऑन देअर कंट्री इकॉनॉमी. म्हणजे त्या कंट्रीच्या इकॉनॉमीवर बॅड इफेक्ट प्रोड्यूस होणार. कळलं तुम्हाला? Yes, sir. त्याच्यानंतर लिहा, नेक्स्ट इज सिक्स, फिअर ऑफ डम्पिंग. फिअर ऑफ FEAR, फिअर ऑफ डम्पिंग. DUMPING. ठीक आहे. तर तुम्ही पाहिलं असाल का इंडिया, श्रीलंका किंवा एशियन कंट्रीज मोस्ट ऑफ ऑल ते डेव्हलपिंग कंट्रीज आहे. डेव्हलप कंट्री आहे का त्या सगळ्या? नाही. तर हे काय करतात, डेव्हलप कंट्रीज काय करतात, यांना ओव्हरकम करण्यासाठी जे पण मेडिकल डिव्हाइस आहे किंवा फूड प्रोडक्ट किंवा फ्युल्स त्या कमी किमतीमध्ये विकतात दुसऱ्या कंट्रीजला. ठीक आहे ना, ऍज कम्पेअर टू अवर कंट्रीज. त्याच्यामुळे काय करतात, त्यांना कस्टमर्स खूप भेटणार. याच्यामुळे काय होणार, आपल्या जे प्रोडक्ट्स आहे जे आपण एक्सपोर्ट करत आहे त्याला डिमांड कमी होणार. ठीक आहे ना. डिमांड कमी झाल्यामुळे मग काय होणार, ते प्रोडक्ट आपल्याकडे जम केल्या जातील. म्हणजे फक्त जमा होतील, विकल्या जाण्याने फक्त आपले प्रोडक्शन होणार जास्त, पण आपल्या कंट्रीजमध्ये ते डम्प केल्या जातील किंवा मग जमा होणार. तर दुसऱ्या कंट्रीजमध्ये विकल्या जातील का? नाही है ना. तर याच्यामुळे काय होतं, मग
फॉरेन ट्रेडमुळे यासारखे प्रॉब्लेम क्रिएट होतात. इट इज कॉल्ड एज द फिअर ऑफ डम्पिंग. म्हणजे हेच प्रॉडक्ट आपल्या कंट्रीमध्ये जमा होतील, ठीक आहे ना, विकले जाणार. नंतर या 7th, increases colonization. increases colonization increases colonization किंवा ग्रुपिझम. डेव्हलप कंट्रीज काय करतात, ग्रुपिझम तयार करतात. फॉर एक्झाम्पल युके असतील किंवा अमेरिका असतील, ते काय करतात, ग्रुपिझम तयार करतील आणि ते दुसऱ्या डेव्हलपिंग कंट्रीजवर काय करतात, रूल करतात किंवा त्यांच्यावर राज्य करतात. डेव्हलप कंट्रीज जे म्हणतील तेच त्यांना करावं लागतील. डेव्हलप कंट्री जर म्हणतील की तुम्हाला हा प्रॉडक्ट जर विकायचाच नसेल किंवा कमी किमतीमध्ये विका किंवा विकूच नका, तर मग डेव्हलपिंग कंट्रीज काय करतात, त्यांचा जो रूल आहे ते फॉलो करतात. ठीक आहे ना. म्हणजे कॉलनायझेशन तयार होणार, त्यांचा ग्रुपिझम तयार होणार आणि ते एका कंट्रीला टार्गेट करणार. फॉर एक्झाम्पल जर ते टार्गेट करतील श्रीलंकाला किंवा अदर कंट्रीजला, डेव्हलपिंग कंट्रीजला किंवा आफ्रिकन कंट्रीजला, यांच्याकडून प्रॉडक्ट खरेदी करूच नका, है ना, मग ते त्याच्यामुळे काय होणार, मग त्या कंट्रीची इकॉनॉमी पडून जाईल, कमी होऊन जाईल, है ना, डिक्रीजेस होऊन जाईल. इट इज द डिसएडव्हान्टेज ऑफ द कॉलनायझेशन ऑफ द इंटरनॅशनल ट्रेड. नंतर 8 डिसएडव्हान्टेज लिहा. लॉस ऑफ फॉरेन ट्रेड, लॉस ऑफ फॉरेन ट्रेड, लॉस ऑफ फॉरेन ट्रेड in a war time, in a war time, WAR, war time. तुम्ही पाहिलं असतील की फॉर एक्झाम्पल आता हे खूप सारे वॉर होत असतात, है ना. फर्स्ट वर्ल्ड वॉर असेल किंवा सेकंड वर्ल्ड वॉर असेल किंवा अदर कंट्रीचे जे वॉर असतात, इकॉनॉमिकल वॉर असतात किंवा डायरेक्टली फिजिकल वॉर असतात, त्यामुळे काय होतात, त्यामुळे का त्या देशातील फॉर एक्झाम्पल कोणते 2 कंट्रीज वॉर करत असतील किंवा इंटरनॅशनल जो वॉर होतो, त्याच्यामुळे काय होतात, त्या देशातील जे फूड प्रोडक्ट्स आहे किंवा मेडिकल प्रोडक्ट्स आहे त्यांची जी प्राइस ती वाढून जाते आणि दुसऱ्या कंट्रीज मधून ते मागू शकतात का, इम्पोर्ट करू शकतात का, नाही करू शकत, है ना. तर वॉरमुळे किंवा हे फॉरेन ट्रेडमुळे जो वॉर होतो त्याच्यामुळे काय होतात, मग यासारखे प्रॉब्लेम किंवा डिसऑर्डरेज क्रिएट होतात. कळलं तुम्हाला? ठीक आहे. म्हणजे त्या देशामधील फॉर एक्झाम्पल इंडियामध्ये काही प्राइस, फॉर एक्झाम्पल काही वस्तू जर 20 रुपीज 30 रुपीज मध्ये भेटत असतील, त्याच वस्तू श्रीलंकामध्ये किंवा मग तुमच्या अदर कंट्रीजमध्ये, नेपाळमध्ये ते महाग भेटतात. का महाग भेटतात? बिकॉज ऑफ दिस वॉर जर क्रिएट होत असेल, है ना, किंवा त्याला इकॉनॉमिकल काही बॅड इफेक्ट पडत असतील, ठीक आहे ना, किंवा बॅन केलं असेल इंडियाने, यासारखे प्रॉब्लेम क्रिएट होतात. 9th नंबरचे लिहा. इफेक्ट ऑन कल्चर, इफेक्ट ऑन कल्चर. ठीक आहे ना. तुम्ही पाहिलं असेल का इफेक्ट ऑन कल्चर, तुम्ही पाहिलं असेल का इंडियन जो कल्चर आहे, ते इंडियन जो ट्रॅडिशन आहे, त्याला सगळ्यात जास्त बॅड इफेक्ट जो आहे तो वेस्टर्न कंट्रीजमुळे जास्त होत आहे, है ना. सो त्यांच्याकडून ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा आपण युज करत आहे, पण त्यांच्याकडून जे कल्चर आहे त्यांचा, तो पण आपण ऍक्सेप्ट करत आहे. जो चुकीचा कल्चर आहे तो पण ऍक्सेप्ट करत आहे, चांगला कल्चर तो पण ऍक्सेप्ट करत आहे फॉरेन कंट्रीज मधून. इट विल प्रोड्युसेस बॅड इफेक्ट ऑन द इंडियन ट्रॅडिशन अँड इंडियन कल्चर. कळलं तुम्हाला? है ना. खूप सारे बॅड इफेक्ट्स आहे ते इंडियन कल्चर मध्ये युज करत आहे, त्याच्यामुळे काय होतं, बॅड इफेक्ट प्रोड्यूस होतो. ठीक आहे ना. कळलं तुम्हाला? दिस इज ऑल अबाउट द, फॉर एक्झाम्पल खूप सारे जसे फॉर एक्झाम्पल जर इंडियन कल्चरमध्ये काही फॉरेन जर ऍडव्हान्स मशिनरीज आहे ते यूज करत आहे आपण, त्याचा इफेक्ट बॅड इफेक्ट जर होत असेल इंडियन कल्चरला, है ना, सो दिस इज द ऍडव्हान्टेज ऑफ द इफेक्ट ऑन कल्चर. हे सगळे 9 डिसएडव्हान्टेज झाले. कोणकोणते डिसएडव्हान्टेज पाहिले आपण? म्युच्युअल डिपेंडन्स, हा एक्सप्लॉयटेशन, हा foreign competition, हा shortage of goods in a country, हा bad effect on economy, हा हा fear of dumping, हा increased colonization, हा loss of foreign trade in a wartime, हा and effect on culture. ओके. आणि याचा अर्थ काय सांगितलं मी, एक्सप्लॉयटेशनचा तुम्हाला? शोषण. बरोबर. ते दिस आर द डिसएडव्हान्टेज ऑफ द फॉरेन ट्रेड. फॉरेन ट्रेडमुळे सगळे डिसएडव्हान्टेज होतात. ऍडव्हान्टेज किती पाहिले आपण? 12 ऍडव्हान्टेज पाहिले. ठीक आहे ना. तर हे लक्षात ठेवा, कारण एक्झाम मध्ये पण ते आपण विचारले जातात. ठीक आहे ना. सो नेक्स्ट पॉईंट आपण स्टार्ट करू किंवा इथेच थांबावं आपण? हा इतका थोडासा पॉईंट बघून घेऊ आपण. ठीक आहे ना. ओके सर. हा चालेल, कारण याच्यामध्ये थेरॉटिकल पॉईंट खूप जास्त आहे.
तर आपल्याला शॉर्ट मध्ये आपण ते बघू आणि जर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असतील स्टुडंटला ते आपण ते रिपीट पण करू किंवा मग डिस्क्रिप्शन मध्ये पाहू. लास्ट मध्ये आपण पाहिलं होतं का ब्रांचेस ऑफ द कॉमर्स. कॉमर्सचे काही ब्रांचेस पाहिले होते आपण. कोणकोणते ब्रांचेस होते? ब्रांचेस ऑफ कॉमर्स. हा ब्रांच हा तुम्हाला बोर्डवर दिसतोय ना, बोर्डवर दिसतोय तुम्हाला, वाचा ते. ब्रांचेस ऑफ द कॉमर्स कोणकोणते होते? बँकिंग, बोर्डवर दिसा, बोर्डवर पहा तुम्ही. बँकिंग, बँकिंग, ट्रान्सपोर्ट, इन्शुरन्स, हा अजून. वेअर हाऊसिंग, पॅकेजिंग, ओके, हा प्राइसिंग. बरोबर. तर दीज आर द ब्रांचेस ऑफ द कॉमर्स. आणि हे कशाची, हे सगळे ऍक्टिव्हिटीज आहे आणि दीज आर द फंक्शन रिलेटेड टू द ट्रेड. कळलं तुम्हाला? ट्रेडचे हे फंक्शन्स आहे किंवा ऍक्टिव्हिटीज आहे. कोणकोणते फंक्शन आहे ट्रेडचे रिलेटेड? बँकिंग आहे, ट्रान्सपोर्ट आहे, इन्शुरन्स आहे, वेअर अजून हाऊसिंग, पॅकेजिंग, वेअर हाऊसिंग, हा पॅकेजिंग, अजून. ऍडव्हर्टायझिंग. बरोबर. हा हा अजून. बरोबर. सो दीज आर द ऍक्टिव्हिटी रिलेटेड टू द ट्रेड. कळलं तुम्हाला? ठीक. Yes, sir. तर याच्यामध्ये हे सगळे पॉइंट सगळ्यात पहिले हा एक हेडिंग लिहून घ्या, ऍक्टिव्हिटीज रिलेटेड टू द ट्रेड. नंतर हा जो टॉपिक आपण पहिले डिस्कस पण केलेला, पण आपण आता डिस्कशन मध्ये पाहूया. हे सगळ्यांनी सगळ्यात पहिला आहे बँकिंग. सगळ्यात पहिला आहे बँकिंग. बँकिंगचा ट्रेडशी काय रिलेटेड आहे, काय रिलेशन आहे बँकिंगचा, तर कशामध्ये यूज होतो? तर बँकिंग रिमूव्ह द प्रॉब्लेम्स ऑफ फायनान्स अँड क्रेडिट. बँकिंग काय करतो? ट्रेडशी रिलेटेड जे फायनान्स आणि क्रेडिट्स आहे किंवा डेबिट्स आहे है ना, तर ते रिमूव्ह करण्याचं काम कोण करतो? तुमचा बँकिंग सिस्टीम करते. कळलं? बँकिंग सिस्टीम रिमूव्ह करते. म्हणजे बँकिंग मधून काय करू शकतो आपण? लोन्स पण घेऊ शकतो है ना. जर काही खरेदी करायचं असेल रॉ मटेरियल तर ते बँक मधून घेऊ शकतो आपण, किंवा मग क्रेडिट, डेबिट किंवा फायनान्स जे पण असतील है ना, जे चेक्स असतील किंवा मग ऑनलाईन जे आपल्याला काही पर्चेसिंग करायचे असतील है ना, जर कोणाकडे पैसे नसतील ते ऑनलाईन आपल्याला देऊ शकतो है ना. सो दीज आर द ऍडव्हान्टेज ऑफ द बँकिंग. बँकिंगमुळे हे सगळे ऍक्टिव्हिटीज पॉसिबल होतात. कळलं तुम्हाला? ठीक आहे. सो दिस अबाउट द बँकिंग सिस्टीम. तर यामध्ये काहीतरी एक बँकिंग काय काय प्रोव्हाइड करते, काय काय सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते ते लिहून घ्या. बँकिंगच्या खाली लिहा, बँकिंग प्रोव्हाइड्स फॉलोइंग सर्व्हिसेस. बँकिंग प्रोव्हाइड्स फॉलोइंग सर्व्हिसेस. बँकिंग प्रोव्हाइड्स फॉलोइंग सर्व्हिसेस. कोणकोणती सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते? परचेस ऑफ रॉ मटेरियल अँड मशिनरी. परचेस ऑफ रॉ मटेरियल अँड मशिनरी. लोन्स. ठीक आहे, हे करते. अजून एक पुढे पॉइंट लिहा त्याच्यात. इट ऑल्सो प्रोव्हाइड्स ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी. इट ऑल्सो प्रोव्हाइड्स ओव्हरड्राफ्ट. स्पेलिंग सांगू? OVER, ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीज. थर्ड लिहा, इट अलाउज द फॅसिलिटी ऑफ discounting of bills. It allows the facility of discounting of bills. मंदार तुम्हाला पण मी अनम्यूट करत आहे, पतवारी मंदार. ठीक आहे, तुम्ही पण ते काही विचारू शकता किंवा मग आन्सर देऊ शकता.